नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। याबाबत अधिक माहिती अशी की पलूस येथे 7 ते 8 दिवसांपासून उत्तर प्रदेश येथील काही लोक राहण्यास आले होते। पोलिसांच्या चौकशीत माहिती मिळाली की विश्वजित विजय पाटील राहणार बांबवडे हा उत्तर प्रदेशमध्ये गलाईचे दुकान होते। त्याच्या ओळखीच्या राहुल शर्मा याने त्याचे उत्तर प्रदेशमधील इतर साथीदारांना घेऊन आला होता। संकेत अरुण जाधव राहणार बलवडी आणि इजाज राजू आत्तार राहणार अमनापूर यांनी चोरी करण्याकरिता लागणारे साहित्य पुरवले असल्याने निष्पन्न झाल्याने लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची पथके उत्तर प्रदेश आणि दिल्लीस रवाना केली। त्या अनुषंगाने सांगली येथे फल्ले मंगल कार्यालय परिसरात सापळा लावून पाहणी करताना त्यांना एक पांढऱ्या रंगाची DL10 CK 9268 नंबरची स्कॉर्पिओ थांबलेली असताना त्यांचा संशय आल्याने मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे गावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे विश्वजित विजय पाटील वय वर्ष 24 व्यवसाय गलाई कामगार राहणार बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली, संकेत अरुण जाधव वय वर्ष 26 राहणार वलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली व्यवसाय कापड दुकान, इजाज राजू आत्तार वय वर्ष 30 व्यवसाय पानपट्टी दुकान राहणार अमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी झडती घेतली असता स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या खाली पिशवीत सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून आली। ड्रायव्हरच्या डाव्या बाजूस सीटच्या समोरील ड्रॉवरमध्ये माकड टोपीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा आणि 4 जिवंत राऊंड मिळून आले। मधल्या सीटच्या जवळ ऑक्सिजनचा बाटला मिळून आला आणि पाठीमागील सीटवर गॅसचा 5 किलोचा बाटला मिळून आला। पांढऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात चांदीचे वेगवेगळे दागिने मिळून आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने आणि इतर बाबतीत विचारले। त्यांनी सांगितले की 12 दिवसांपूर्वी तो आणि त्याच्यासोबत असलेला संकेत जाधव आणि इजाज आत्तार यांनी उत्तर प्रदेश येथे राहणारा राहुल शर्मा आणि त्याचे इतर साथीदार गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पलूस येथे लॉजवर राहण्याकरिता आले होते। त्यांनी मिळून आटपाडी तालुक्यातील झरे गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकर रूममधील लॉकर स्कॉर्पिओ गाडीतील याच्या मदतीने जाळून त्यातील सोन्या चांदीचे दागिने पैसे चोरून घेऊन ते निघून आले होते। त्यातील थोडे सोने चांदी ही स्कॉर्पिओमध्ये असून ती आज विक्री करण्याकरिता सांगली गावात निघाले असल्याची कबुली दिली। आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहे।